सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे जगभरात योगचा प्रचार आणि प्रसार होतोय। 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन असून योग दिनानिमित्त रविवारी ठिकठिकाणी योगची प्रात्यक्षिकं सादर करत योग दिनाचे कार्यक्रम पार पडले। शेकडो वर्षांपूर्वी ऋषी मुनींनी योगचा स्वीकार केल्यामुळे त्यांना दीर्घायुष्य प्राप्त झालं होतं। याच योगचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा नव्यानं स्वीकार केलाय। त्याचं महत्त्व आंतरराष्ट्रीय पातळीवर पटवून दिलंय। त्यामुळे 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा होऊ लागलाय। जगभरात रविवारी योग दिन उत्साहात संपन्न झाला। कोल्हापुरातील दत्ताबाळ शिक्षण समूहाच्या विविध विभागांच्या वतीनं आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा झाला। योग प्रशिक्षक रवींद्र ताम्हणकर यांनी योगबद्दल माहिती दिली, तसंच आरोग्याच्या दृष्टीनं योगचं महत्त्व सांगितलं। ताडासन, वृक्षासन यासह विविध योगचे प्रकार विद्यार्थ्यांना शिकवले। शिवाजी विद्यापीठाचा बेसिक योग कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल क्रीडा शिक्षक समीर भोसले यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी संस्थेच्या अध्यक्षा नगरसेविका पल्लवी देसाई, संस्थेचे उपाध्यक्ष वेद देसाई, संस्थेचे सेक्रेटरी माजी नगरसेवक निलेश देसाई, संदीप डोंगरे, मुख्याध्यापक सचिन डवंग, मुख्याध्यापिका रोहिणी शेवाळे, प्रणिता वर्धमाने, अनुराधा आयरेकर, प्रणिता सरुडकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। कोल्हापुरातील बुधवार पेठेत अनघा डुबल यांनी योग सेंटर सुरू केलंय। या सेंटरचं उद्घाटन भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते झालं। याच सेंटरमध्ये अनघा डुबल आणि अभिजित डुबल यांच्या पुढाकारातून जागतिक योग दिनानिमित्त कार्यक्रम पार पडले। गेली 3 वर्ष महिलांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या बुधवार पेठेतील अनु योग सेंटरमध्ये आयोजित उपक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला। महिलांनी 108 सूर्यनमस्कारासह विविध प्रात्यक्षिकं सादर करत योग दिन कार्यक्रम यशस्वी केला।